शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीबाबत सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यात हा महामार्ग कुठून कुठपर्यंत होतोय, कोणते कोणते तालुके यामध्ये आहेत, कोणत्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, महत्त्वाचं म्हणजे या गावांमधनं हा महामार्ग जाणार आहे का आणि किती जाणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मंडळी आज या व्हिडिओमधनं आपण घेणार आहोत। तर शक्तिपीठ महामार्ग सांगलीकरांसाठी किती लाभदायक असणार आहे, येथील स्थानिक नागरिकांची, शेतकऱ्यांची या प्रकल्पाबद्दल नेमकी भूमिका काय, शिवाय सांगली जिल्ह्याच्या किती गावांमधनं हा शक्तिपीठ महामार्ग जातोय, या सगळ्या मुद्द्यांवरती आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात। तर शक्तिपीठ महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे, जो तब्बल 13 जिल्ह्यांमधनं जातोय। वर्धा जिल्ह्यातल्या दिग्रसपासून ते सिंधुदुर्गातल्या बांदा असा सुमारे 856 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि राज्य सरकारसोबतच अगदी नागरिकांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा महामार्ग आहे, कारण यामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये संपादित होत आहेत आणि त्यामुळे खरंच हा विकासाचा प्रकल्प आहे असं आता बोललं जात आहे। नागरिकांच्या संकटांना देखील समोर केलं जात आहे, नागरिकांमध्ये देखील एक संमिश्र अशा भावना प्रतिक्रिया यामध्ये आहेत। तर मंडळी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात। त्याचबरोबर आज सांगली या जिल्ह्याच्या महामार्गाच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर सांगली जिल्ह्यातून हा महामार्ग जातो, त्यामुळे इथे कसा परिणाम होऊ शकतो ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर हा महामार्ग नेमका सांगली जिल्ह्यात कसा असेल? शक्तिपीठ महामार्गातील सांगली हा महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, कारण हा भाग जो पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि साखर उद्योगांसाठी ओळखला जातो। दरम्यान राज्य सरकारने बहुप्रतीक्षित शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यातील विविध भागांच्या विकासाला मोठी चालना मिळते। ग्रामीण ते शेतकरी भागातील संपर्क अधिक मजबूत होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे। त्याचबरोबर शक्तिपीठ हा महामार्ग सांगली जिल्ह्यातील तब्बल 25 गावांमधनं जाणार असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे, ज्यामध्ये येतवडे, कुसळ, कुंदलवाडी, येटर, इटके तसेच NH4 क्रॉसिंग मार्ग जो आहे, त्याचबरोबर तुजारपूर, नवखंडे, मामुचीवाडी, दुगदडी, बोगाव, कुंडल, राशीन, सांगोले आणि त्याचबरोबर कुंभारगाव, देवराष्ट्र, शिरगाव, भालवणी, शेलकवट, आठपाडी आणि त्याचबरोबर नेवरी, ढिंगणे, नागठाणे, भांगर, वाळवड, मळणी, पेंडवडे या गावांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून सुरू होणारा हा मार्ग पळूस, कडेगाव, वाळवा या तालुक्यामधनं कोल्हापूर जिल्ह्यात येतोय आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मसवड भागातून हा मार्ग जात मायनीच्या पुढील बाजूला म्हणजेच सांगलीतील खानापूर तालुक्यामध्ये प्रवेश करत असल्याचं बोललं जातं। सांगली जिल्ह्याच्या इतक्या गावांमधनं हा शक्तिपीठ महामार्ग जातोय आणि महामार्गाचा काय काय फायदा होऊ शकतो ते देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो। तर राज्य सरकारचा दावा आहे की प्रस्तावित महामार्गामुळे आर्थिक, धार्मिक तसेच पर्यटन या गोष्टींसाठी मोठी मदत होणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर सारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांसोबत थेट जोडणी मिळणार आहे आणि या प्रकल्पातनं सांगली जिल्ह्यातील आटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव, मिरज या तालुक्यातल्या दळणवळण हे अधिकच जलद होऊन जाणार आहे आणि स्थानिक रोजगार निर्मितीची देखील मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शिवाय सुधारित आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला वेग मिळतोय आणि सांगली जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत आता महत्त्वाची माहिती ही समोर येते आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्यातील मोठ्या प्रमाणावर जमिनी या संपादित केल्या जातात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरती चर्चांना मोठं उधाण आलं आहे। याबद्दलची सध्याची परिस्थिती ही संमिश्र पद्धतीची आहे। तर या सगळ्या गोष्टींमधनं सध्या जमिनींचे भाव हे खूप गगनाला भिडतात आणि त्यातनं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम हा निर्माण होतोय। निश्चितच या विषयावरती देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये तोडगा किंवा एक चांगला मुद्दा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू। मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे की हा महामार्ग आणि याची रचना पूर्णपणे आधुनिक पद्धतीनं केली जावी, त्यासाठी ते मोठे प्रयत्न देखील करतात।
तर थेट 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने यावरती प्रवास करता यावा असा हा मार्ग बनवला जातोय. सध्या नागपूर ते गोवा या प्रवासासाठी साधारण 18 ते 20 तास लागतात, पण हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तो फक्त 7 ते 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण करून देऊ शकतो असा दावा केला जातोय. म्हणजे जवळपास 50 ते 60% वेळ हा या ठिकाणी वाचणार आहे. आता यामुळे सांगली जिल्ह्याला कसा फायदा होईल, आणि सांगली जिल्हा हा द्राक्ष, ऊस आणि शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे, त्यामुळे या मालाला मोठ्या बाजारपेठा मिळण्यासाठी वेळ निश्चितच आता लागतो. पण या महामार्गामुळे हा मार्ग सुकर होईल, शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल. पण हा महामार्ग झाल्यानंतर सांगलीहून जो माल आहे तो थेट मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये अवघ्या काही तासात पोहोचू शकतो, आणि यामुळे वाहतूक खर्च देखील कमी येणार, शेतकऱ्यांचा नफा वाढणार, आणि फक्त शेतीच नाही तर औद्योगिक लॉजिस्टिक क्षेत्रात सुद्धा मोठा आमूलाग्र असा बदल या महामार्गामुळे होणार. तर याच धर्तीवर सांगलीत सुद्धा औद्योगिक क्लस्टर, वेअरहाऊस आणि नवीन व्यवसाय उभे राहू शकतात. दरम्यान हा सगळा जो दावा आहे तो राज्य सरकार अगदी ठामपणे करतात, परंतु जशी नाण्याची सकारात्मक बाजू आहे तशीच नकारात्मक बाजू देखील समोर येते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी हजारो हेक्टर जमीन लागणार आहे, अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागणार आहे. विशेषतः सांगलीसारख्या बागायती पट्ट्यामध्ये हा मुद्दा अधिक जास्त संवेदनशील ठरतो. त्यामुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत, विरोधसुद्धा आहेत. लोकांना या गोष्टींची भीती आहे की त्यांच्या शेतीवर, पाण्याच्या स्रोतावर आणि उपजीविकेवर याचा परिणाम हा नकारात्मकरित्या होऊ शकतो, आणि त्यामुळे येथील शेतकरी हे विरोध करताना दिसतात. एकंदरीत सांगायचं तर सांगली जिल्ह्यातून हा महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग केवळ रस्ता नसून तो एक मोठा आर्थिक कॅरिडोर असल्याचं बोललं जात आहे. जवळपास यासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा खर्च येतोय, आणि यासाठी हजारो हेक्टर जमीन ही संपादित केली जाते, आणि यातील शेकडो गावं आणि याचा लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. म्हणजे हा प्रकल्प सांगली जिल्ह्यातल्या ज्या गावांमधनं जातोय त्या गावातले तुम्ही रहिवासी आहात का, असाल तर तुमची जमीन या प्रकल्पात जातीये का, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.